नमस्कार मित्रांनो, रावीर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मित्रांनो आज परत एक घेऊन आलो आहे हास्कवर्ना विथ प्लेन 250। तर बघू शकता माझ्यासमोर हास्कवर्ना विथ प्लेन 250। तर मित्रांनो जसं की तुम्हाला मी सांगितलं शॉर्ट प्लेनचा पण कंपॅरिझन केला होता। जर तुम्ही नाही बघितलं तर तो आय बटन मध्ये लिंक दिली, तुम्ही तिकडे नक्की बघा मित्रांनो। त्याच्यावर तुम्ही हे काही शॉर्ट्स बघा। तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया याचा इन डिटेल रिव्ह्यू। तर मित्रांनो ही आहे हास्कवर्ना, बघूया तुम्ही। तर पण आपण की कडे येऊया। तर मित्रांनो ही आहे की, अशा प्रकारे की याची डिझाईन केली आहे, पूर्ण नवीन डिझाईन केलं आहे की मध्ये। आणि ह्या एक प्रोटेक्शन दिलेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा रस्ट वगैरे ना लागायला पाहिजे किला लवकर त्यासाठी। तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिला प्रथम येऊया याच्या हेडलाईट कडे। तर हास्कवर्नाचे हेडलाईट बघूया तुम्ही, इकडे डीआर दिलाय छोटासा। तर मी ऑन करून तुम्हाला दाखवतोय, बघा छोटा डीआर दिलेला आहे। इकडे ओल्ड याच्यामध्ये इकडे एलईडी डीआरएल द्यायची, ते आता नाही येते, एलईडी डीआर इकडे दिलेला आहे। तर मित्रांनो याचे इंडिकेटर खूपच ब्राईट आहे मित्रांनो। मी तुम्हाला इंडिकेटर ऑन करून दाखवतो, गाडी ऑन करतो। मित्रांनो हे इंडिकेटर आहे, बघू शकता तुम्ही, खूपच असे ब्राईट आणि चांगले आहेत केटीएम पेक्षा। तर हे ऑफ करूया। तर मित्रांनो मडगाळकडे येतो। तर हा मडगाळ दिलेला आहे, फुल्ली न्यू डिझाईन मडगाळ आहे। एरोडायनामिक लुक असा दिलेला आहे। तसं मित्रांनो शॉकअप्सर घेतो तर 43 mm चे शॉकअप्सर दिलेले आहेत, जे केटीएम मध्ये पण सेम आहेत मित्रांनो। तसंच आपण डिस्क येतो तर 320 mm चे डिस्क दिलेले आहे। तसंच इकडे बायब्रे ह्या कंपनीचे ब्रेक यूज केले ते खूप चांगले आहेत। ब्रेकची ब्रेकिंग खूपच चांगली अशी दिली आहे। एलॉईज मध्ये पूर्ण चेंज केलेला आहे मित्रांनो। आणि एमआरएफ टायर जो आहे तो एमआरएफ रेफ्जी FC1 चे टायर दिलेले आहेत। तसंच आपण इंजिन कडे येतो तर 249.07 सीसीचा इंजिन दिलेला आहे। तो 31 HP पॉवर जनरेट करतो आणि 25 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतो। तर खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो। त्याच्यात मित्रांनो हा 4C 8C लिक्विड कूल्ड इंजिन आहे, तो 6 स्पीड ग्रेट टाइम सोबत येतो, ही खूपच चांगली गोष्ट आहे। आणि इकडे कुलंटसाठी जागा दिलेली आहे कोण टाकण्यासाठी। तर मित्रांनो आपण टाकीकडे येतो तर मस्त अशी मेटलचे टँक दिलेले आहे, इकडे विथ प्लेनची ब्रँडिंग दिलेली आहे 3D एम्बेलम मध्ये। आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे जो अंडरबेली एक्झॉस्ट दिलेला आहे त्याला खूप असं प्रोटेक्शन दिलेलं आहे चांगलं असं, की पहिले जो एक्झॉस्ट होता तो साइड माउंटेड एक्झॉस्ट होता, नवीन याच्यामध्ये अंडरबेली एक्झॉस्ट दिलेला आहे, तो खूप चांगली गोष्ट आहे। आणि तसे मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही बहाना स्विंगम दिलेला आहे, जो ऑफसाइड सस्पेन्शन प्रोव्हाइड केलेला कंपनीने। आणि बहाना स्विंगम त्याच्यामुळे वेट मध्ये डिफरन्स आलेला आहे, वेट जो आहे मित्रांनो 1 kg ने कमी आला आहे। तर खूप चांगली गोष्ट, कारण की अल्युमिनियम फ्रेममुळे आणि स्विंगामुळे वेट कमी व्हायला आहे। तसे आपण डिस्क कडे येतो तर 240 mm ची डिस्क दिलेली आहे बॅकची। तसेच बायब्रेचे ब्रेक वापरले गेले आहेत सेम, ते खूप चांगली ब्रेकिंग प्रोव्हाइड करतात। तर आपण सीट कडे येतो तर मित्रांनो ही आहे सीट, इकडे विथ प्लेनची ब्रँडिंग दिलेली आहे। तसेच इकडे कोणाचा लोगो दिलेला आहे, जो खूप चांगला आहे आणि खूप चांगली अशी सीट आहे। आणि इकडे ग्रॅबलेट दिलेले आहेत। तर पहिल्यापेक्षा मित्रांनो सांगू इच्छितो की ही जी सीट आहे खूप अशी चांगली केलेली आहे, म्हणजे वाढवलेली आहे, कम्फर्टेबल तुम्ही बघू शकता, पिल्यांना बसायला खूप कम्फर्टेबल आहे। तर मित्रांनो जर आपण टँक कॅपॅसिटी काय येतो, टँक कॅपॅसिटी ही आहे ती 13.5 लिटर करण्यात आली आहे, पहिले जी होती ती 9.5 लिटरची होती। तर खूप चांगली मित्रांनो टँक कॅपॅसिटी वाढवण्यात आली आहे। तर मित्रांनो जर सीट हाईटची आपण गोष्ट करणार तर सीट हाईट जी आहे 820 mm ची आहे, खूपच चांगली केली आहे। पहिले 835 mm ची सीट होती, तर 10 mm चा फरक आलेला आहे, 10 ते 12 mm चा। आणि तर मित्रांनो ग्राउंड क्लिअरन्सची जर गोष्ट करणार तर 177 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे, तर खूप असं चांगलं ग्राउंड क्लिअरन्स केलेलं आहे। तर मित्रांनो याला टेललाइट दिले, एलईडी टेललाइट, तर ती बघूया आपण। तर मी कॅमेरा नजीक आणून तुम्हाला दाखवतो। तर आपण ऑन करूया चाबी। तर मित्रांनो ही टेललाइट दिलेली आहे छोटीशी मस्तशी अशी, बघू शकता तुम्ही इकडे। पाठीमागे इकडे गार्ड दिलेला आहे, नंबर प्लेटला तुम्हाला एलईडी लाईट दिलेली आहे, इंडिकेटर दिलेले आहे, खूप चांगले ब्राईट अशी दिलेले आहेत। आणि प्लस मित्रांनो तुम्हाला इकडे साडी गार्ड पण प्रोव्हाइड केला आहे, बघू तुम्ही ते साडी गार्ड प्रोव्हाइड केला, तर खूप चांगली गोष्ट आहे। तर तुम्हाला एक्स्ट्रा साडी गार्ड लावायची गरज नाहीये। तसेच चेन ओपन चेन दिलेले आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। तर मित्रांनो आपण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मीटरकडे येऊया।
तर आपण मीटर कन्सोल बघूया मित्रांनो. तर मित्रांनो सुंदर असं मीटर दिलेलं आहे. राईट हँड साईडला हसण्याची बँडिंग दिलेलं आहे. आरपीएम मीटर प्रोव्हाइड केले इथे लो फ्यू लेवल तुम्हाला इंडिकेशन करतोय. प्लस हा न्यूट्रल आता गाडी न्यूट्रलमध्ये म्हणून ते न्यूट्रल इंडिकेशन दाखवतोय. प्लस हा स्पीडोमीटर दिलेला आहे. प्लस तुम्हाला टाइम दिलेला आहे किती टाइम झाले ते आणि इकडे बाकीची जी इन्फॉर्मेशन ती इकडे दिलेली आहे आणि हे जे वरती आहे ते गरजेचे इम्पॉर्टंट इंडिकेशन दिलेले आहेत. बाकीची इन्फॉर्मेशन मेन मेन्यू मध्ये आतमध्ये. आता साईज स्टँड डाऊन आहे म्हणून हे साईज स्टँड डाऊन दाखवतोय. तर आता आपण मेन्यू मध्ये जाऊया. मित्रांनो बघूया की ट्रिप दिलेली आहे. बाकी सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे टाइम वगैरे. आपण आता मेन्यू मध्ये जाऊया. तर याच्यामध्ये एबीएस दिले आहे. एबीएस मध्ये मित्रांनो 2 मोड प्रोव्हाइड केले आहेत. तर एक रोड मोड आहे आणि एक सुपर मोटो मोड आहे. तर रोड मोड आणि सुपर मोड मध्ये डिफरन्स काय मित्रांनो की रोड मोड मध्ये दोन्ही एबीएस वर्क करतात आणि सुपर मोटो मोड मध्ये दोघी पाठचा जो एबीएस असतो तो ऑफ होऊन जातो आणि फक्त पुढचा एबीएस तो वर्क करतो. तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये बाकीचे पण दिलेले आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये क्विक शिफ्टर प्लस दिलेला आहे. तर क्विक शिफ्टर प्लस हा काय काम करतो मला सांगू इच्छितो. कारण की मित्रांनो जर क्विक शिफ्टर प्लस जो असतो ना त्याच्यात अचानक तुम्ही हाय स्पीडमध्ये जर गिअर कमी करता त्याच्यामध्ये काही काही गाड्यांमध्ये बंद पडते किंवा काही काही गाडी मध्ये असा झटका किंवा जर्क येतो. तर ते ह्याच्यामध्ये येत नाही मित्रांनो. तर प्लस याचा अर्थ की जेव्हा तुम्ही गिअर डाऊन करता तेव्हा पण जर्क येत नाही आणि गिअर अप करता तेव्हा पण जर्क येत नाही. तसं मित्रांनो तुम्ही क्विक शिफ्टर प्लस तुम्ही ऑन ऑफ ही करू शकतात आणि एबीएस मोडला पण तुम्ही ऑन ऑफ करू शकता. तर तुमच्यावर आहे. तर मित्रांनो मस्त इकडे मेनू दिलेले आहेत. तर मी कॅमेरा तुम्हाला जाऊन दाखवतो. तर बघा तुम्ही इकडे 4 मेनू असं प्रोव्हाइड केलेलं आहे. हे वरती खालती हे बॅकला आणि हे सिलेक्ट करण्यासाठी इकडे हेझार्ड बटन दिलेलं आहे. इकडे हॉर्न दिलेला आहे जो खूप चांगला आहे. इंडिकेटर दिलेले आहेत आणि जर तुम्हाला हेझार्ड ऑन करायचं असेल तुम्ही हे लावून हेझार्ड ऑन करू शकता. तर मित्रांनो इकडे इंजिन पीस दिलेला आहे. स्टार्टर दिलेला आहे आणि चांगली जशी की प्रोव्हाइड केली आहे. तुम्ही तुम्हाला हेझार्ड सिस्टम ऑन करून दाखवतो. तर एक हा खूप चांगला फीचर दिलेला आहे मित्रांनो. बघूया तुम्ही मी की काढली तरी हा हेझार्ड सिस्टम ऑन राहतो. हा फीचर KTM 250 मध्ये पण दिलेला आहे. तो सेम फीचर आहे आणि जर तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्ही ह्याला चाबीला ऑन करून तसेच ह्याचा सिस्टम बंद करून हे करू शकतात. तर मित्रांनो आता ह्याचा एक्झॉस्ट नोट ऐकूया. तर तुला मी गाडीवर बसतो आणि गाडी चालू करूया. की केली ऑन स्टँड केल्यावरती स्विच केला ऑन. तर मित्रांनो हा याचा इनिशियल स्टार्टर होता. चालू होताना गाडीचा असा साऊंड होतो. आता याला मी फोटो आरटीमध्ये रेव करतो. मित्रांनो हा होता फोटो आठवत याला मी 6 आठवमध्ये घेऊन होतो. तर मित्रांनो हा होता एक्झॉस्ट नोट. तुम्हाला कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. तर मित्रांनो आता तुम्हाला सांगू इच्छितो की ह्याची जी प्राइस आहे ती ऑन रोड प्राइस आहे 2,59,000 ऑन रोड आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो एकच कलर अवेलेबल आहे तर हा आणि मित्रांनो याचा मायलेज जो प्रोव्हाइड करतो तो 25 to 30च्या अराउंड आहे. तुमच्या चालवण्याच्या राईड स्टाईलवर डिपेंड आहे की किती तुम्हाला याचा ॲव्हरेज भेटू शकतो. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेज असेल फॉलो केला तर नक्कीच फॉलो करा. प्लस मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक व्हिडिओ बनवला होता तर तुम्हाला स्टार्टिंगमध्ये सांगितलं तो व्हिडिओ नसेल बघितला आहे तर नक्कीच जाऊन बघा. तर एवढंच मित्रांनो. तर व्हिडिओ बघितला धन्यवाद मित्रांनो.